थांब बाळा, आजची रात्र साधी नाही. ब्रह्मांडानं तुझ्यासाठी निर्णय घेतला आहे. तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांची उलटी गिनती आता सुरू झाली आहे. आता तू शांत बस, कारण देव न्याय करत आहे. तुझे अश्रू वाया गेले नाहीत बाळा. आज तुला उत्तर मिळणार आहे. आज मध्यरात्रीनंतर तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल होणार आहे. हा ब्रह्मांडाचा इशारा स्पष्ट आहे की आता तुझा काळ सुरू झाला आहे. ही रात्र तुझ्या विजयाची सुरुवात ठरणार आहे. तुझ्या विरोधात कट कारस्थान करणारे लोक आता स्वतःच्या जाळ्यात अडकणार आहेत. देव उशीर करतो, पण न्याय नक्कीच देतो. आजची ऊर्जा खूप वेगळी आहे. काहीतरी मोठं घडणार आहे. तुझं नशीब बंद नव्हतं बाळा, फक्त तुझी वेळ चुकीची चालू होती. शत्रू हसत होते, पण आता रडायची वेळ त्यांची आहे. तुझ्या आयुष्यातही अंधारी रात्र संपवण्याची वेळ आली आहे. वरचा न्याय जेव्हा चालतो ना, तेव्हा मोठे मोठे लोकही वाचत नाहीत. आजची रात्र ठरवेल कोण खरं आणि कोण खोटं, कारण साक्षात ब्रह्मांड नायक तुझ्यासाठी मोठी काम करत आहेत. फक्त विश्वास ठेव. उद्याच तुझ्या सकाळ तुझ्यासाठी नवीन भाग्य घेऊन येत आहे. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असं टाईप कर आणि आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. बाळा, काही वेळा आयुष्यात इतका त्रास होतो की आपल्याला वाटतं सगळं संपलं. लोक हसतात, टोमणे मारतात, आपल्या विरोधात खूप काही नको नको ते बोलतात, पण आपणही शांत राहतो. कारण आपण आपल्या लक्षात ठेवतो की शांत माणूस कमजोर नसतो. तो फक्त योग्य वेळेची वाट बघत असतो. आणि तीच वेळ आता जवळ आली आहे. तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना वाटतंय की ते जिंकलेत, पण ब्रह्मांड नायक सर्व पाहत आहेत. कोण खोटं बोललं आणि कोण विश्वासघात करतंय, कोण मन दुखावतंय. प्रत्येक गोष्टीचा हिशोब वर चालू आहे बाळा. आजची रात्र त्या हिशोबाची सुरुवात आहे. विश्वास ठेव. कधी तू विचार केलास का की इतका त्रास असूनही तू अजून उभा कसा आहेस? कारण तुझ्या मागे अशी एक शक्ती आहे जी तुला हार मानू देत नाही. तू अनेक वेळा रडलायस, एकटं वाटले तुला, पण आतून एक आवाज सतत सांगत होता, थांब, तुझी वेळ येणार आहे. विश्वास असेल तर माझी सुद्धा वेळ येणार आहे असं टाईप कर आणि संदेश ज्याला त्याची गरज आहे त्याला शेअर कर. माझ्या लेकरा, तुझा संघर्ष मी पाहिलाय, तुझं दुःख मी पाहिलंय, म्हणूनच तुझ्या यशाची किंमत आता तुला मिळणार आहे. तुझ्यावर जे हसतायत ते तुला कमी समजू दे. आज तुझ्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा संपायला सुरुवात झाली आहे. काही लोक अचानक दूर जाणार आहेत. काही चेहरे खरे दिसायला लागणार आहेत. काही सत्य तुझ्यासमोर येतील आणि तू स्वतः आश्चर्यचकित होशील. तू कधी कोणाचं वाईट चिंतलं नाहीस, म्हणून ब्रह्मांड नायक तुझ्या बाजूने उभा आहे. चांगल्या लोकांच्या मनाला हुशार का होईना, पण न्याय नक्की मिळतो. पण आज तीच वेळ आहे. तुझे शत्रू तुझं नुकसान करण्यासाठी योजना करत होते, पण वरच्या शक्तीने त्यांची प्रत्येक चाल अडवली. काही लोक अचानक तुझ्यापासून दूर गेले. ते कारण नसताना दूर गेले. तू तिला वाचवण्यासाठी असलेली देवाची खूण आहे बाळा. आता तुला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. कारण ज्या दिवशी माणूस स्वतःच्या शक्तीला ओळखतो, त्या दिवशी जग त्याला हरवू शकत नाही. तू हरलेला नाहीस, तू तयार होत आहेस. जर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांना शेअर कर. बाळा, आता तुझ्या आयुष्यात लवकरच मोठा बदल येणार आहे. एखादी चांगली बातमी, अचानक मिळालेलं समाधान, एक नवीन संधी, काहीतरी असं घडेल ज्यामुळे तुझं मन पुन्हा आनंदाने भरून जाईल. तू फक्त लक्षात ठेव, जे लोक दुसऱ्यांसाठी खड्डे खणतात ते एक दिवस स्वतःच त्यात पडतात. म्हणून तुला सूड घेण्याची गरज नाही. भगवंत न्याय सगळ्यांसाठी समान करतो असतो आणि ज्याच्या कर्त्यांच्या कर्माची फळं तो नक्कीच देत असतो. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक गोष्ट मनात बोलायची, मी घाबरत नाही, माझं नशीब बदलत आहे. हे शब्द तुझ्या मनात नवीन ऊर्जा तयार करत आहे. कधी कधी आयुष्य तुला सोडत नाही, तोडत नाही, तर ते तुला मजबूत बनवत असतं. तू जितका त्रास सहन केलास तितकंच मोठं सुख तुझ्याकडे येत आहे. लोकांनी तुला दुर्लक्षित केलं, तुझ्या भावना समजून घेतल्या नाहीत, पण ब्रह्मांडानं तुझा प्रत्येक अश्रू पाहिला आहे आणि आता त्याचं उत्तर तुला मिळत आहे. आजची रात्र फक्त अंधाराची नाही, तर ती नव्या सुरुवातीची रात्र आहे. उद्या उठल्यानंतर तुझ्या मनात एक वेगळी शांतता जाणवेल, कारण तुझं मन आता भीतीत नाही, विश्वासात जगायला लागणार आहे. तुझे शत्रू तुला पार पाडण्याची वाट पाहत होते बाळा, पण त्यांना काय माहीत की तू प्रत्येक वेळी आणखी मजबूत उभा राहिला आहेस. आणि हाच तुझा खरा विजय आहे. आता वेळ आली आहे जुने दुःख सोडून देण्याची आणि जे गेलं ते जाऊ दे. कारण नवीन दार उघडण्यासाठी तुझे दरवाजे बंद करावे लागतात. विश्वास असेल तर माझं नशीब बदलत आहे असं नक्की टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या बाळा, हार मानू नकोस. तुझ्या आयुष्यात अशी माणसं येतील जी तुला समजून घेतील, साथ देतील आणि तुझं मन पुन्हा आनंदाने भरून टाकतील. प्रत्येक वाईट काळानंतर चांगला काळ नक्कीच येत असतो बाळा. आज ब्रह्मांड तुला एक संदेश देत आहे. स्वतःला कमी समजू नकोस. तू खूप खास आहेस.
तुझ्या संघर्षामागे एक मोठं कारण आहे. आता भीती संपली, आता रडणं संपलं, आता वेळ आहे स्वतःच्या आयुष्याच्या राजा बनायची. कारण तुझं नशीब आता नवीन वळण घेत आहे. जर तुलाही विश्वास असेल की वरचा न्याय उशिरा का होईना पण नक्कीच मिळतो, तर हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक. आजची रात्र तुझ्यासाठी नवीन सुरुवात घेऊन येणार आहे आणि तुझं नशीब बदलणार आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अंधार कायमचा दूर होणार आहे. होय बाळा, तुझ्या शत्रूंचे वाईट दिवस आता भरले आहेत. माझ्या बाळा, तुझ्या नशिबाचा खेळ आता पलटला जाणार आहे. तुझं शांत बसणं पाहून शत्रू हसत होते, पण ब्रह्मांड युद्धाची तयारी करत आहे. आता मैदानात तुझ्यासाठी साक्षात स्वामी आई उतरली आहे. तुझ्या आयुष्यातील काळा अध्याय संपायला सुरुवात झाली आहे बाळा. तू शांत आहेस पण कमजोर नाहीस आणि हीच चूक तुझी शत्रू करत आहेत. तुझं यश पाहून ते आता जळणार आहेत. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्याला नवीन दिशा आता मिळणार आहे. ज्यांनी तुला रडवलं तेच आता पश्चाताप करणार आहेत. देवाची वेळ आली की परिस्थिती एका रात्रीत बदलते. आज तू जे इच्छिशील ते तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे बाळा. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू आता तुझ्या शक्तीत बदलणार आहे. कारण तुझा विषय आणि विजय जवळ आला आहे. तुझं मन तुला आता सांगणार आहे की देवा, तूच माझ्या पाठीशी आहे. जर विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी आहे असं टाईप करा आणि तू संदेश शेवटपर्यंत ऐक. माझ्या बाळा, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक अशी रात्र येते जिथे सगळं बदलायला सुरुवात होते. बाहेर अंधार असतो पण आतमध्ये एक नवीन प्रकाश जन्म घेत असतो. तशीच आजची रात्र आहे. कारण तुझं दुःख आता शेवटाकडे चाललं आहे. तू खूप सहन केलंस, लोकांनी तुझा वापर केला, विश्वास तोडला, तुला एकटं पाडलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं मन स्वच्छ आहे. म्हणूनच ब्रह्मांड नायक तुझ्यासाठी स्वतः मार्ग तयार करत आहेत. तुझ्या विरोधात बोलणारे लोक खूप आत्मविश्वासातील असतील. त्यांना वाटत असेल की त्यांनी तुला हरवलं, पण त्यांना माहीत नाही की खरी लढाई अजून सुरूच झालेली नाही. तू ज्या वेदना सहन केल्यास त्या तुला कमजोर करण्यासाठी नव्हत्या, तर त्या तुला आतून अजून शक्तिशाली बनवत होत्या. कारण मोठा विजय मिळवणाऱ्या लोकांची परीक्षा नेहमी कठीणच असते. बाळा, कधीकधी देव माणसाला एकटं करतो. कारण त्याला चुकीच्या लोकांपासून दूर करायचं असतं. त्यामुळे जे लोक तुझ्या आयुष्यातून दूर गेले त्यांच्यासाठी तू रडू नकोस. आज तुझ्या आयुष्यातील नकारात्मक लोकांची पकड कमी होणार आहे. तुला अचानक शांत वाटेल, मनातली भीती कमी होईल आणि तुला जाणवेल की काहीतरी चांगलं, अद्भुत असं तुझ्या जवळ येत आहे. जर तुला तसं फील होत असेल तर स्वामी आई, मी तुझं लेकरू आहे, माझं रक्षण कर, असे तू टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांना शेअर कर. माझ्या बाळा, नशीब बदलण्यासाठी तुला कोणाची परवानगी लागणार नाही. देवाचा आशीर्वाद आणि स्वतःवरचा विश्वास पुरेसा आहे. तुझे शत्रू सतत तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत. कारण त्यांना माहीत आहे की तू एकदा उभा राहिलास तर त्यांची जागा हलणार आहे. तुझ्या मनात फक्त एकच गोष्ट तू ठेव, मी आता कोणासाठी थांबणार नाही. कारण ज्या क्षणी तू स्वतःला महत्त्व द्यायला सुरू करशील तेव्हा त्या क्षणापासून आयुष्य बदलायला लागेल. तुझ्या विरोधात कट करणाऱ्या लोकांना आता स्वतःचीच भीती वाटायला लागेल. कारण सत्य जास्त काळ लपून राहत नाही आणि एक दिवस प्रत्येक खोटा मुखवटा खाली पडत असतो. तुझ्या आयुष्यातील हा काळ तुला खूप काही शिकवून जाणार आहे बाळा. तू आता पूर्वीसारखा साधाभोळा राहणार नाहीस. आता तुला लोक ओळखता येणार आहे. आणि आतापर्यंत तू जगत होतास, पण आता जग जिंकण्याची वेळ आली आहे. कारण तुझ्यात ती आग आहे जी परिस्थिती बदलू शकते. आजची रात्र संपल्यावर तुझ्या विचारांमध्ये बदल होणार. तू जुन्या गोष्टींना धरून बसणार नाहीस. कारण तुला समजेल की जे तुझं आहे ते कुठंच जाणार नाही. तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना वाटतंय की त्यांना कोणी पाहत नाही. पण वरचा न्याय शांत असला तरी आंधळा नसतो. तू अनेक वेळा हार मानण्याची विचार केलास, पण प्रत्येक वेळी तुझ्या आतली एक शक्ती तुलाच थांबवत होती. तीच शक्ती आज तुला पुढे घेऊन जाणार आहे. तुझ्या आयुष्यात नवीन लोक येतील, नवीन संधी येतील, नवीन आनंद येतील. फक्त स्वतःवरचा विश्वास तू तुटू देऊ नकोस. शत्रूची सर्वात मोठी चूक हीच त्याला त्याच्या शांततेची तुझी कमजोरी समजला आहे. पण शांत समुद्रातही मोठं वादळ लपलेलं असतं हे त्यांना माहीत नाही. बाळा, आजपासून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ नवीन आशा घेऊन येणार आहे. कारण काळ बदलायला सुरुवात झाली आहे. तुझं मन जितकं स्वच्छ तितकंच तुझी ताकद मोठी. म्हणून कोणाचं वाईट करू नकोस, वाईट मार्गू नकोस. ब्रह्मांड स्वतः उत्तर देणार आहे की ही रात्र लक्षात ठेव. कदाचित इथून नवीन तुझ्या आयुष्याची सुरुवात होणार आहे. तुझं दुःख आता संपत चाललं आहे आणि तुझ्या विजयाची पहाट जवळ आली आहे. जर त्यासाठी तू तयार असशील तर होय देवा, मी सज्ज आहे, अशी तू टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांना शेअर कर. बाळा, बघ आता तुला जे मिळणार आहे त्याची तू आशा सोडून दिली होती. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते विनाकारण नव्हतं. प्रत्येक अपमान, प्रत्येक विश्वासघात आणि प्रत्येक अश्रू तुला एका मोठ्या बदलासाठी तयार करत आहे. माझ्या लेकरा, बघ तुझ्या आयुष्यातील काही नाती तुटतील, काही लोक दूर जातील, पण दुःखी होऊ नकोस.
प्रत्येक जाणारा माणूस तुझ्यासाठी योग्य असेलच असं नाही. तू आतापर्यंत लोकांसाठी जगत होतास. आता स्वतःसाठीही जग. स्वतःची किंमत ज्याला कळते त्याला जग कमीच लेखू शकत नाही. आता ब्रह्मांड तुझ्या आयुष्यातील सर्व बंद दरवाजे उघडायला सुरुवात करत आहे. म्हणूनच तू आता आशा गमावू नकोस. सूड घेण्यापेक्षा शांत राहून पुढे जा आणि शक्तिशाली जास्त आहे बाळा. आता तू आतून मजबूत झाला आहेस आणि हीच खरी तुझी ताकद आहे. लोक तुझं वाईट करतात कारण त्यांना तुझ्यातली चमक दिसते आणि त्यांना भीती असते की तू एक दिवस पुढे जाशील आणि कायमचे मागे राहतील. बाळा, तुझं मन खूप स्वच्छ आहे. म्हणूनच तुला प्रत्येक गोष्ट खोलवर लागते आणि हेच मन एक दिवस तुला खूप मोठं बनवणार आहे. आज रात्री तुझ्या घरात शांतता जाणवेल, मनातली घालमेल कमी होईल आणि तुला जाणवेल की काहीतरी सकारात्मक पॉझिटिव्हिटी तुला फील होत आहे. माझे लेकरा, जर तुलाही वाटत असेल की तुझा चांगला काळ सुरू झाला आहे, तर आजची रात्र विश्वासाने झोप, कारण ब्रह्मांडाने तुझ्यासाठी मोठं आधीच ठरवून ठेवलं आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब कर, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी आणि मी असे टाईप कर आणि हा संदेश तू जितक्या जणांना शेअर करशील तितक्या जणांना शेअर कर आणि प्रत्येकाचा आशीर्वाद तू प्राप्त कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री अक्कलकोट स्वामी, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.